हं. हा धन्यवाद कसपटेजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. वैष्णवीच्या काकांनी स्पष्टपणे मागणी केलेली आहे की निलेश चव्हाणकडील मोबाईल जप्त करून त्याचा या प्रकरणाशी कसा संबंध होता, त्याच्याकडे काही वेगळी माहिती होती का, आहे का, याचा शोध घेतला जावा. आणि अतिशय गंभीर दावा केलेला आहे की निलेश चव्हाण सुद्धा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गंभीररित्या सहभागी असू शकतो. आपल्यासोबत आता आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे. रोहिणीजी, पहिली प्रतिक्रिया आपली, निलेश चव्हाणची अटक झाली आहे. एकतर देर आहे दुरुस्त आहे. खूप दिवसांनंतर त्याला अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. पण हा एवढे दिवस फरार का होता, कोणाच्या पाठबळाने होता आणि कुठे होता हे शोधणंही गरजेचं आहे. माझी या निमित्ताने तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातूनही देखील विनंती आहे की याला सह आरोपी करण्यात यावं. कारण ज्या दिवशी वैष्णवी हगवणेंचा मृत्यू झालेला आहे त्या दिवशी कदाचित हा तिथे उपस्थित असावा. म्हणूनच वैष्णवीचं जे लहान 9 महिन्याचं बाळ आहे हे याच्या ताब्यात देण्यात आलं. याचा आणि हगवणे कुटुंबाचा संबंध काय ह्याची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. एक चिमुकलं 9 महिन्याचं बाळ एका अनोळखी व्यक्तीकडे तर नक्कीच दिलं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी हगवणे कुटुंब आणि निलेश चव्हाण ह्या दोघांच्या मध्ये काहीतरी संबंध असे आहेत की ज्याच्यामुळे त्या हगवणे कुटुंबाला याच्यावर एवढा विश्वास होता. त्याच्यामुळे कसून चौकशी करावी, याला देखील सह आरोपी करण्यात यावं. कारण हा जेव्हा वैष्णवीला मारहाण होत होती किंवा जेव्हा वैष्णवीचा जीव जात होता त्यावेळेस हा तिथे उपस्थित असू शकतो किंवा घटनेचा त्याला माहिती असू शकते. आणि माझी या केसमध्येही मी सकाळी देखील मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती केलेली आहे की या केसमध्ये पॉलिटिकल नेक्सस आहेत. कारण आपण बघितलं असेल तर आरोपी कुटुंबाच्याच नातेवाईकांमध्ये एक मोठे पोलीस अधिकारी त्यांचे नातेवाईक आहेत. ते आरोपींना मदत करू शकतात. महिला आयोग तर मदत करायला आहेच. आणि जे आरोपी आहेत ते एका सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळे पॉलिटिकल नेक्सस आहेत. त्यामुळे ही केस सीआयडी कडे वर्ग करण्यात यावी. जशी सरपंच संतोष देशमुख यांच्या केसमध्ये ती सीआयडी कडे वर्ग केल्यानंतर अनेक पैलू त्या केस संदर्भातले बाहेर आले. तसंच काहीतरी वैष्णवी हगवणेच्या केसमध्ये जे लपवण्याचा प्रयत्न होतोय ते बाहेर येऊ शकतं. ही केस त्यांनी सीआयडी कडे वर्ग करावी. रोहिणीजी, तुमची ही मागणी शासनाकडनं गांभीर्याने घेतली जाईल अशी अपेक्षा करूया. तुर्तास धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. रोहिणी खडसे आपल्यासोबत होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या. तेव्हा या तासाची सगळ्यात महत्वाची बातमी, वैष्णवी हगवणे